पुढचा रिपोर्ट नाशिकहून। नाशिकमध्ये रस्ता तयार होतो, काही महिन्यातच पुन्हा खोदला जातो आणि नागरिकांनी करायचं तरी काय? एका विभागाने तयार केलेला रस्ता दुसरा विभाग खोदून ठेवतो आणि नागरिकांच्या पैशांचाही चुराडा होतो। या सगळ्या यंत्रणांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याचं चित्र पुन्हा एकदा समोर आलंय। बघूया याचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट। 4-5 महिन्यांपूर्वी नाशकातला हा सिमेंटचा रस्ता तयार झाला। नागरिकांना वाटलं आता तरी खड्ड्यांची कटकट संपली, पण काही महिन्यातच पुन्हा त्याच रस्त्यावर खोदकाम सुरू झालं। कारण होतं नाशिक शहरात सुरू असलेल्या स्मार्ट सिटीच्या कामाचं। एक ट्रॅक्टरवाला उभा आहे आणि ब्रेकर घेऊन उभा आहे। कोणाला विचारलं तुमच्याकडे परमिशन आहे का? हा रोड मी आता आयुक्तांची लेखी परमिशन असल्याशिवाय हे काम करायचं नाही। कुठलाही खड्डा बुजवायला आम्ही परवानगी देणार नाही। ये काम करने का करो, ये लेके जाओ आप, या कुछ करना है लेके जाओ, बंद करो काम, ये काम पहिले बंद करो। एकीकडे नाशिकमध्ये कुंभमेळ्याची कामं सुरू आहेत, दुसरीकडे स्मार्ट सिटी आणि MGNL कडूनही ठिकठिकाणी खोदकामं सुरू आहेत। एक विभाग रस्ता करतो तर दुसरा विभाग तोच रस्ता खोदतो आणि याचा थेट फटका बसतो तो नागरिकांना। शहरातील रस्त्यांवर खड्डे, सुरू असलेली कामं आणि त्यात वाहतूक कोंडी, त्यामुळे नाशिककरांचा रोजचा प्रवासच त्रासदायक झालाय। नाशिक शहरामध्ये नव्याने तयार केलेले जे रस्ते आहेत ते पुन्हा एकदा खोदकाम करून त्या ठिकाणी जे आहे ते मेंटेनन्सचे कामं हे पुन्हा एकदा सुरू झालेले आहे। एकूण जर बघितलं तर CBS पासून कॅनडा कॉर्नर परिसरामधला हा जो मुख्य रस्ता आहे, नाशिक महानगरपालिकेच्या अगदी लगतचा जो भाग आहे कुलकर्णी गार्डन, या ठिकाणी आपण जर बघितलं तर स्मार्ट सिटीच्या कामासाठी जो आत्ताच म्हणजे 4 ते 5 महिन्यापूर्वी तयार केलेला जो सिमेंटचा रस्ता आहे तो या ठिकाणी खोदलेला आहे। या ठिकाणी खोदकाम खरं तर या रस्त्यावर झालेलं आहे। आपण जर बघितलं तर नवीन तयार केलेल्या रस्त्यावर खोदकाम करण्यासाठी स्मार्ट सिटीकडनं या ठिकाणी जे CCTV कॅमेऱ्याचे मेंटेनन्सचे काम आहे ते खरं तर या ठिकाणी केले जात आहे। पहिले गाडीने यायची, पण जस्ट खड्डे झाले म्हणजे रोड बांधा काढला, त्यानंतर घरचे म्हटले की तू गाडी नको घेऊन जाऊ, अशी सिटी लिंकच्या ॲपनी जा। मग ठीक आहे म्हटलं, पण बस केव्हा केव्हा उशीर होऊन जातो बसला, त्यानंतर कॉलेजला उशीर होतो की लेक्चर मिस होऊन जातं, एक लेक्चर मिस होऊन जातो। अगोदर आम्ही गाडीवर जात होतो, आमच्या प्रायव्हेट टू व्हीलरवर जातो, पण जाता जाता जे नगरपालिकेने जे काही मस्त त्यांचे सिटी जे रोडसाठी जे मस्तपैकी काय गार्डन ओपन केलेलं आहे खड्ड्यांचं, त्याच्यामध्ये माझा ऍक्सिडेंट झाल्यामुळं मला गॅप पडलेला आहे व मला बेल्ट लावण्यात आलेला आहे। काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री फडणवीसांनी नाशिकमध्ये खोळंबलेली कामं, खड्ड्यात गेलेले रस्ते, कुंभमेळ्याच्या कामांमुळे होणारा त्रास या सगळ्या मुद्द्यांवर बैठक घेतली होती। पण आपल्या अधिकाऱ्यांना नोटीस दिला आहे की ठीक आहे तुम्ही चांगली स्पीडने काम करताय, सगळे अधिकारी काम करताय, पण लोकांची कन्व्हिनियन्स पण पाहिली पाहिजे। त्यासाठी तुम्हाला दिवस रात्री जे मेहनत केली पाहिजे ते तुम्ही करत आहे की नाही, आणि त्याप्रमाणे त्याच्या एक शोकस नोटीस देऊन त्याचे जबाब मागितले आहेत। आपण पोलिसला 300 ट्रॅफिक वॉर्डनची मान्यता दिली आहे। ते ट्रॅफिक वॉर्डनला अजून कसं सुसज्ज आपले यंत्रणा सोबत ठेवायचे त्याचा पण काल आपले जे फील्डवर पाहणी दौरा झाला त्याचा ते आपण डिसाईड केला आहे की त्याला कसा वापरून अजून ट्रॅफिक कंजेशन कमी करायचे। दरम्यान रस्ते खोदकामाच्या प्रश्नावर पालिका आयुक्तांनी स्मार्ट सिटी, MGNL आणि महापालिका अधिकाऱ्यांसोबत संयुक्त बैठक घेतली। शहरातील पायाभूत सुविधांची कामं एकमेकांना अडथळा न आणता समन्वयानं करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आणि सर्व संबंधित कामं पुढील 2 महिन्यात पूर्ण करण्याचे निर्देशही दिले। आता या बैठकींचा आणि दिलेल्या आदेशांचा परिणाम प्रत्यक्ष रस्त्यावर किती दिसतो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। शुभम बोडके, ABP माझा, नाशिक।